लगेच मात्र मैदान सजवून घ्यायचंय दोन्ही पंच. आपण देखील येस. येस, दोन्ही संघाचे मात्र 12वे खेळाडू वाडी कोटावडे संघाचा तर आलेला आहे. कोळेकवाडी आपला 12th मॅन जर असेल तर लगेच मात्र आयोजन कक्षामध्ये जरूर पाठवून द्या. समालोचन कक्षामध्ये या. येस आहे. जाऊयात मॅचकडे, जिथे बॉलिंग मार्क व अविनाश कोळेकर याला मात्र आपण पाहतोय. तर स्ट्रायकिंगला मात्र निखिल आणि नॉन स्ट्रायकिंगला मात्र गणेश. स्ट्राईकला गणेश आणि नॉन स्ट्राईकला निखिलला आपण पाहतोय. जाऊयात मॅचकडे, जिथे मात्र सुरुवात होत्या. टॉस जिंकला प्रगती 11ने आणि तिथे मात्र फिल्डिंग करण्याचा निर्णय मात्र त्यांनी घेतला. आणि त्यानंतर मात्र श्रीदत्त 11 वाडी कोतावडे मात्र बॅटिंग करताना पाहतोय. निखिल असेल स्ट्राईकवरती, ग्लव्स. गणेश स्ट्राईकवरती पाहतोय. हो, पहिला चेंडू स्वैर मारेसाठी जातोय. व्हाईट बॉल मात्र पहिल्या चेंडूवरती जरूर येतोय. एक एन्जॉयमेंट करणारा चषक, एक आगळं वेगळं टुर्नामेंट बकरा चषक 2022 मात्र आपण पाहतोय. येस, इथे मात्र चांगला फटका लगावलाय. क्षेत्ररक्षण बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने मात्र चेंडू अडवण्याचा प्रयत्न, मात्र बॉडी स्ट्रेच करेपर्यंत चेंडू अक्षरशः निघून गेला. मात्र 2 धावा इथे मात्र डिक्लेअर स्वरूपामध्ये जरूर येतात. आणि गणेशच्या बॅटमधून आलेला हा फटका आपण पाहिलं तर ग्लव्स परिधान करून मात्र गणेश मैदानामध्ये पाहतोय. सध्याच्या टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये कित्येक खेळाडूंनी मात्र अपडेशन केल्या आणि त्यामध्येच मात्र बॅटीला ग्रिप चांगली भेटावी, आपल्या फलंदाजीमध्ये काहीतरी वैविध्यपूर्ण व्हावं, यासाठी मात्र काही खेळाडू ग्लव्सचा उपयोग मात्र जरूर करतात. त्यामध्येच एक गणेशला पाहतोय. हा चेंडू मात्र चांगला होता. या चेंडूवरती मात्र उत्तर देत असताना पंचांचा इशारा, डिक्लेअर झोनमध्ये चेंडू बाईटच्या स्वरूपामध्ये जातोय. कारण की या चेंडूवरती आपण पाहिलं तर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र त्याने जरूर केला. मात्र त्यानंतर चेंडू अक्षरशः यॉर्कर पडल्यानंतर या चेंडूला उत्तर देत असताना फसला गेला आणि तिथेच मात्र निर्धाव चेंडू एका धावेसाठी डिक्लेअर झोनमध्ये ट्रॅव्हल झाला.
हो, इथे मात्र फटका पुन्हा एकदा मात्र जरूर फसला गेलाय. क्षेत्ररक्षक जरूर आहे. संजयच्या हातामध्ये आलेला चेंडू लगेच वेगाने फेकला जातो आणि निखिलला मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडलाच थांबवलं जातं. येस, मॅन ऑफ द मॅच वाले स्टेजच्या मागे. ओ, फटका चांगला. इथे मात्र ताकद लगावल्या आणि मात्र उंची जास्त, लांबी थोडीशी कमी पडल्या. निराश झालाय गणेश, कारण की त्याच्या रडांमध्ये आलेला हा चेंडू तो सीमारेषे बाहेर मात्र पोचवू शकला नाहीये आणि त्यानंतर मोठा मासा मात्र गळाला लागतोय. पहिली विकेट मात्र माघारीत जाते. पहिल्या विकेटचा मात्र काढता पाय होतोय. पहिली विकेट तंबूच्या दिशेने मार्गस्थ होत असताना पहिला एन्काउंटर मात्र केलं जात आहे आणि त्यानंतर पहिला मोहरा मात्र टिपला जातोय. पहिला गडी बाद होतोय. बॅक टू द पॅव्हिलियन. संघाची धावसंख्या 4च्या घरामध्ये मात्र जाऊन पोहोचत्या. आज संजयजी देसाई साहेब मात्र आज जाम खुश असतील, कारण की बकरा चषक अध्यक्षांचा चषक आणि बकरा स्पॉन्सर आहेत ते. गावावरून मात्र सध्या निघालंय बकरं, ज्याला मात्र काजू बदामची पेस्ट मात्र खाण्यात दिले. हे आमच्या कानापर्यंत आलंय. काहींना रक्ती पाहिजे, काहींना तंगडी, काहींना चेस्ट, काहींना मेंदू, तर काहींना ब्रेन. उद्या मेजवानी असेल बकरा चषक. हो, फटका इथे देखील फसला. मात्र डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. एक आगळी वेगळी स्पर्धा. इथे सर्व दुःख विसरले जातात. इथे सर्व हेवे दावे विसरले जातात. इथे पक्ष विसरले जातात. इथे खुर्चीचा माज विसरला जातो, पदाचा माज विसरला जातो. इथे पैसा, प्रॉपर्टी सर्व विसरून प्रत्येक जण एकमेकांसोबत येऊन जातो. फक्त आम्हाला गर्व एकच, आमचा अध्यक्ष शिवाजी यादव आहे याचा गर्व. आणि ते सर्व विसरून अध्यक्षांचा चषक, बकरा चषक, मात्र अध्यक्षांसाठी प्रत्येक जण इथे उभा असतो. फटका इथे देखील चांगला. मात्र या फटक्यावरती उत्तर देत असताना फलंदाजचे हावभाव मात्र पॉझिटिव्ह दिसलेत, कारण की चेंडू पुन्हा एकदा 4 धावांसाठी सीमारेषे बाहेर त्याने धाडला आणि इथे मात्र चौकार येतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या मात्र 9च्या घरामध्ये. सध्या गरमी जरा जास्तच वाढले आणि म्हणून की काय प्रत्येकाला मॅन ऑफ द मॅच पाहिजे. आज गावासाठी खेळणारा खेळाडू मॅन ऑफ द मॅच साठी खेळताना पाहतोय. आज संघासाठी खेळणारा खेळाडू मॅन ऑफ द मॅच साठी खेळताना पाहतोय. प्रत्येकाला मॅन ऑफ द मॅच. काहींनी तर मॅच झाली लगेच येऊन स्टेजवरती बसले, मी आहे मॅन ऑफ द मॅच, मला देण्यात यावी मॅन ऑफ द मॅच. आज मॅन ऑफ द मॅच मुळे भांडणं होणार, भांडणं अक्षरशः रस्त्यावरती आलेत मॅन ऑफ द मॅच. धावसंख्या 9, लॉस ऑफ द 1 विकेट. उद्याच्या दिवसामध्ये मात्र ही स्पर्धा एक वेगळ्याच अंदाजामध्ये पाहू शकतो. उद्या येस मिकी आणि माऊस यांना मात्र उद्या मॅजिक बावले मात्र जरूर पाहू शकतो. मिकी माऊस उद्याच्या दिवसामध्ये असतील. हो, फटका इथे चांगला. घुटना टेक आणि यश षटकार देख. 6 धावांसाठी इथे जातोय. बेधडक सडक पे षटकार मात्र इथे येतोय. संघाची धावसंख्या मात्र वाढेल, उभारेल, आकार घेल, उकार घेल, नटेल आणि सजवली जाईल. ती म्हणजे 15च्या घरामध्ये 15. चांगला फटका, आदित्यच्या बॅट मधून आलेला फटका. गुडघे टेकून अक्षरशः हा फटका सजवला. हो, आणखीन एक तडाखा मात्र आदित्यच्या बॅट मधून. मात्र मिड विकेटला यावेळी क्षेत्ररक्षण कंप्लीट केलं जातं आणि एकच धाव मात्र मैदानामध्ये धारण केली जाते. या एका धावेनंतर मात्र धावसंख्या आतापर्यंत 16च्या घरामध्ये आपण पाहतोय. सूरजला मात्र गोलंदाजीसाठी पाचारण केलं जातं. हो, इथे मात्र थोडासा वाईडिश ठेवलेला हा चेंडू, मात्र स्टंपच्या दिशेने फेकण्यात आलेला चेंडू आपण पाहिलं तर या चेंडूला मिड विकेटच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न मात्र फलंदाज निखिलचा होता, मात्र तिथे तो फसला गेला. फ्लायटेड डिलिव्हरी मात्र जरूर टाकल्या. सूरजने राऊंड विकेट सोडून ओव्हर द विकेट टाकण्याला पसंती दिली आणि तिथे मात्र तो यशस्वी झाला. शफल होऊन घेण्याचा प्रयत्न, चेंडू अक्षरशः टर्न घेतोय, हेलकावे घेतोय, या हवेसोबत चर्चा करतोय आणि त्यानंतर मात्र इथे बीट झालेला फलंदाज मात्र एक धाव रोखू शकले नाहीयेत.
येस, हा फटका आपण पाहिलं तर हा देखील फटका मारण्याचा प्रयत्न मात्र इथे फसला जातोय. आज मात्र धावसंख्या जैसे ते वैसे. आज मॅन ऑफ द मॅच वाल्यांना थोडंसं सहन करावं लागेल आम्हाला. आज मॅन ऑफ द मॅच वाल्यांचं थोडंसं सहन करावं लागेल. येस, फुल टॉस मात्र इथे बॉडी लाईन वरती आलेला चेंडू मात्र डिक्लेअर झोन साठी जातो. लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव येते. दुसऱ्या षटकाचं मात्र इथे समीकरण 18च्या घरामध्ये. 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या अखेरीस धाव संख्या 18च्या घरामध्ये आपण पाहतोय. 18 लॉस ऑफ द 1 विकेट ही धाव संख्या मात्र सध्याच्या घडीला आपण पाहतोय. रोहितला मात्र यावेळी जर्सी नंबर 31 ला मात्र पाचारण केलं जात आहे. येस, आपल्या सरनेमची टी शर्ट घालून खेळत असताना आडनाव. ओहो, चांगला चेंडू, अगदी स्टंप लाईनचा चेंडू खोदून काढला. क्षेत्ररक्षण मात्र थोडीशी चुकी मात्र जरूर करतोय. फर्स्ट अटेम्प्टला आलेला चेंडू हातामध्ये थोडासा उसळला गेला आणि त्यानंतर उसळलेला पाहिलेला चेंडू मात्र फलंदाजाने दुसऱ्या धावेचा निर्णय घेतला आणि तिथे पाहता पाहता दुसरी धाव देखील यशस्वी झाली. धाव संख्या मात्र 20च्या घरामध्ये आतापर्यंत आपण पाहतोय. हो, फटका मात्र इथे स्वतः फिरला मात्र चेंडू फिरवल्यानंतर धाव संख्या जास्त फिरवू शकला नाहीये आणि इथे धाव फक्त 1 येते. येस, 21च्या घरामध्ये मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले. हो, इथे फटका चांगला, इथे टायमिंग जुळलेला जवाब मात्र डीप मिड विकेट पुन्हा एकदा कव्हर करतोय आणि प्रेक्षकांच्या भेटीला मात्र हा चेंडू पुन्हा एकदा सैर करण्यासाठी पाठवतोय. पंख लावले जातात या चेंडूला आणि त्यानंतर आलेला हा फटका मात्र संघाच्या धावसंख्येमध्ये कुठेतरी स्माइल पाहतोय. संघाची धावसंख्या हसते खिळकन हसत असताना 27च्या घरामध्ये 27. चांगली धावसंख्या, चांगली फाईट. निखिलने मात्र आतापर्यंत 7 चेंडूमध्ये 15 धावांची खेळी आतापर्यंत निखिलने सादर केले. बॅकफुटला जाऊन इथे देखील दिशा दिल्या मात्र इथे धावसंख्या किती भेटेल? फक्त 2च्या घरामध्ये डिक्लेअर झोन मध्ये. चांगला खेळ मात्र आतापर्यंत. लेफ्ट हँड बॅट्समन आपण पाहिले तर लेफ्ट हँड बॅट्समनला कधी कधी मात्र एक आक्रमक फलंदाज म्हणून ओळखलं जातं आणि तोच आक्रमक फलंदाज मात्र निखिल लेफ्ट हँडेड फलंदाज मात्र आज संघासाठी धावा करत असताना पाहतोय त्याला. हो, इथे मात्र दांडीगुल, अगदी बेल्स आपल्या सोबत घेऊन जातोय. सुरेख चेंडू पडल्यानंतर उसळी मात्र थोडीशी घेतली आणि उसळी घेणारा चेंडू आपण पाहिलं तर बेल्स मात्र आपल्या सोबत घेऊन जातोय. चांगली गोलंदाजी. रोहितला पहिला चेंडू पडल्यानंतर थोडासा टर्न झाला मात्र विट टर्न खेळत असताना निखिल फसला गेला आणि इथेच मात्र निखिलचा डाव समाप्त झाला. 9 चेंडूमध्ये 17 धावा करत असताना निखिल माघारी येतोय तर नवीन बॅट्समन दीपक मात्र मैदानामध्ये आपण पाहतोय. पाच चेंडूचा खेळ झाला. शेवटचा चेंडू नक्की येणाऱ्या एप्रिलमध्ये मात्र मंदूर कोळे प्रीमियर लीग 14, 15, 16 मात्र मंदूर कोळे प्रीमियर लीग ज्याची चर्चा आतापर्यंत धुरळा होणार हा शब्द आताही कानावर येतोय. ओहो, बॅकफुटला जाऊन पूल मात्र डिफाईन लीगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय जिथे धावसंख्या भेटेल फक्त 1, 2 आणि येस 2 धावा मात्र जरूर आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते 31च्या घरामध्ये 31.
शेवटचा चेंडू असेल. येस येस येस, षटक संपलेलं आहे. 3 षटकांचा खेळ झालाय. 4थ्या षटकाचा खेळ अजूनही बाकी आहे. 4 षटकांची मॅच मात्र आपण खेळवत असताना मंदुरकोय प्रीमियर लीग जिथे मात्र के स्टार संजयजी देसाई के स्पोर्ट्स यांच्या मात्र 2 संघ खेळताना बघायला भेटेल. एक वडिलांचा संघ तर दुसऱ्या लेखाचा संघ. दोन्ही मात्र एकमेकांना कमी नाही आहेत. घरातला पैसा घरातच खेळत राहावा. मात्र दोघांचा हा निर्णय अगदी योग्य आहे, चांगला आहे. वडील वडील बडे मियाँ छोटे मियाँ सुभान अल्लाह. 2 मॅचेस 2 टीम मात्र मंदुरकोयला नक्की पाहूयात. नक्की आम्ही भेट देणार आहोत त्या टुर्नामेंटला. हो, फटका चांगला मात्र फसला जातोय आणि इथे मात्र डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव जरूर जाते आणि या एका धावेनंतर मात्र 32च्या घरामध्ये धावसंख्या पाहतोय, जिथे गोलंदाज रवीवरती मात्र लक्ष ठेवलंय. बत्तीस धावसंख्या मात्र जरूर पाहतोय. हो, इथे मात्र क्लीन बोल्ड. इफ यू मिस आय डेफिनेटली हिट. आणि फलंदाज मात्र माघारी जात असताना आपण पाहिलं विकेटचं पतन होतं. आदित्यला मागे मात्र लवकर घरामध्ये जावं लागतं. चांगला चेंडू रवीचा. हा चेंडू स्क्रीनवरती आपण पाहिला. पडलेला चेंडू थोडासा टर्न झाला, मिडल स्टंपला जाऊन भेट घेतली, मिडल स्टंप अक्षरशः वाकवली आणि त्यानंतर मात्र आदित्यचा खेळ मात्र शांत झाला. देसाई साहेब, खरं तर आज जिकडे तिकडे अध्यक्षांचा बॅनर तुम्ही पाहता सगळीकडे. मला वाटतंय उद्या संध्याकाळी अध्यक्षांची सगळ्यांनी मिळून नजर काढायला लागेल. नजर मिरचीची, धुराची. येस, हे जे टुर्नामेंट अध्यक्षांच्या सौभाग्यवतींनी जर पाहिली तर घरात आल्यानंतर पहिली अध्यक्षांची त्यांची सौभाग्यवती नजर काढून घेईल. ओहो, हा फटका मात्र इथे उंच गेला. क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याच्याकडून चुकी होते. बॅकअप अगदी वेळेला येते मात्र तोपर्यंत 2 धावा या वेळेमध्ये कंप्लीट केल्या जातात. 3ऱ्या धावेसाठी पाहिलं जातंय. पाहता पाहता 3री धाव देखील कंप्लीट धावली जाते. येस, आत्ताच्या या 3 धावा. रन बिटवीन द विकेट मात्र चांगला. दीपक आणि निलेशने मात्र चांगला खेळ आतापर्यंत सादर केला. एका साईडला मात्र रॉयल 11 मेंढ संघ आरामामध्ये बसला. त्यांच्यासोबत मात्र कोण खेळायला येईल याची प्रतीक्षा मात्र ते जरूर करतायत. पूर्वार्धामध्ये आपण पाहतोय हा खेळ खेळला जातोय. थोडासा वाईडीस ठेवलेला चेंडू मात्र जास्तच वाईड झालाय. पंच आपल्यापर्यंत कळवतायत. आतापर्यंत 12 षटकार 12 चौकार या टुर्नामेंट्समध्ये आतापर्यंत लगावण्यात आलेत आणि जिथे आतापर्यंत 4थ्या षटकाला सुरुवात झाली 3 चेंडूचा खेळ मात्र आतापर्यंत सादर झाला. हो, फटका इथे देखील आपण पाहिला फसला जातोय. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झेल. अक्षरशः त्याने जणू काय लवचिंबक आजच्या दिवसामध्ये हाताला लगावलाय की काय आणि एखादा मॅग्नेट सारखा हा चेंडू स्वतःच्या दिशेने खेचून घेतोय. MTCच्या माध्यमातून स्क्रीनवरती मात्र जरूर तुम्ही पाहू शकता. फटका चांगला होता. बॅटचा फेज मात्र लवकर फिरला. बॅटचं नियंत्रण चुकलं आणि म्हणून की काय फलंदाज मात्र हुकला आणि तिथे मात्र परतीच्या रस्त्यावरती परत येत असताना पाहतोय दीपकला माघारी जावं लागलं तर शैलेश मैदानामध्ये ट्रॅव्हल होतोय. या संघाचा कॅप्टन जर्सी नंबर 07 कॅप्टन कूल महेंद्र सिंग धोनी यांची आठवण झाली. 07 टेनिस क्रिकेट इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये मात्र काही खेळाडूंनी या भारतातील या इंडियामधील आपल्या भारतातील खेळाडूंनी मात्र काही आकड्यांना एक वेगळीच किंमत दिली. जर्सी नंबर 07 लगेच नाव आठवलं महेंद्रसिंग धोनी यांची. म्हणजे त्या आकड्यांना त्यांनी वेगळाच एक किंमत दिली. त्या आकड्यासोबत वेगळीच त्यांची मात्र जमलेली पाहतोय. हो, फटका मात्र इथे देखील आपण पाहिलं तर सरळ बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न मात्र इथे एकच धाव. दुसऱ्या धावेसाठी मात्र जरूर फलंदाज धावला जातोय. मात्र इथे हाती काही लागणार नाहीये. एखादी आत्महत्या केल्यासारखं मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागते आणि त्यानंतर मात्र पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय आणि पहिल्या इनिंगच्या अखेरीस संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते
37च्या घरामध्ये, जिथे 38 धावेचं आव्हान असेल. 38 रन्स टू विन. येस, आज मात्र चला लाईन अप करून यायचं. आज मात्र व्यासपीठावरती प्रत्येक जण आज मात्र खुशीच्या आनंदामध्ये व्यासपीठावरती पाहतोय. आज प्रत्येक जण मात्र एक वेगळ्याच आनंदामध्ये. स्क्रीनवरती आपण पाहू शकता ज्या पद्धतीने आमच्या अध्यक्षांचा बॅनर मात्र स्क्रीनवरती दाखवला जातोय. गावदेवी मैदान तळवली गावचं हे मैदान, आणि त्यावरती या गावदेवी मैदान तळवली गावाला जर कोणी एक वेगळा आकार दिला असेल, जो कोणी नवी मुंबईच्या पटलावरती घेऊन आला असेल, तो बॅनर देखील स्क्रीनवरती पाहतोय. दोन्ही नावं एका नावाने या मैदानाने या आयुष्यामध्ये स्वतःच्या या मैदानाने आयुष्यामध्ये संघर्ष केला, तर दुसरं आहे जिवंत व्यक्तिमत्व. त्याने देखील स्वतःच्या आयुष्यामध्ये एक वेगळा संघर्ष केला. त्याने देखील या पाटण टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंना एक वेगळा पॉलिश करण्यासाठी, त्यांना चमकण्यासाठी एक दिवा हातामध्ये लागतो. तो दिवा स्वतःला वाट देण्यासाठी हवा असतो. तो दिवा म्हणजे अध्यक्ष, ते कुटुंब प्रमुख या क्रिकेटचे म्हणजे अध्यक्ष. आणि त्यांचा बॅनर मात्र स्क्रीनवरती जरूर आपण पाहिला. खरं तर या चेहऱ्याने, हा चेहरा जसा बाहेरून आहे तसा देखील आतून आहे. अध्यक्षांच्या गळ्यामध्ये किलोचं सोनं नसलं तरी अध्यक्ष सोन्यापेक्षा जास्त किमतीचा. खरं तर इथल्या खेळाडूंना ना कधी स्वतःच्या खेळाचा गर्व राहिला, ना कधी स्वतःच्या संपत्तीचा गर्व राहिला, ना स्वतःच्या जमिनीचा गर्व राहिला, ना स्वतःच्या प्रॉपर्टीचा गर्व राहिला, ना स्वतःच्या पदाचा गर्व
मैदानाचा स्कोअरचा विचार केला तर 24वा धाव फलकावर आतापर्यंत लाग यावेळी मात्र आणखीन एक आक्रमण बॉल जाईल का?
हलक्या हाताने ढकलून दिलंय. इक्वेशन पुन्हा एकदा बदलतंय. बॉल असतील 4. 8 धावांची गरज. 4 धावा, 4 बॉल आणि 8 धावांची गरज. निलेश गोलंदाजी मार्कवर. या बॉलला आपण पाहिलं तर कव्हरच्या दिशेनं एकच धाव. 3 बॉल आणि 7 धावांची गरज. निलेशवर पूर्णपणे प्रेशर या ठिकाणी. तेवढंच प्रेशर दोन्ही खेळाडूंवर, दोन्ही बॅट्समनवर आपल्याला पाहायला मिळतंय. कोण बॅट्समन नक्की सांग. संजय आणि बॉलला यावेळ मात्र भिरकावून दिलाय स्क्वेअर लेगच्या झोन मध्ये. 2 धावा. बॉल असतील 2 आणि किती 5 धावांची गरज. 2 बॉल 5 धावा. 1 षटकार किंवा 1 चौकार या बॉलवर आला तर नक्कीच या ठिकाणी प्रगती 11 कोळेकरवाडी टीम या मॅच मध्ये कमबॅक करू शकते. परंतु हा बॉल जर निर्धाव गेला तर या ठिकाणी जरूर आशा पल्लवीत राहतील श्रीदत्त 11 वाडी कोथावडे टीमची. काय घडेल या मॅच मध्ये प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह प्रत्येकाच्या चेहऱ्यावर या ठिकाणी दिसतोय. कारण टीम मीटिंग जरूर घेतली, प्लॅनिंग केलं जातं, स्ट्रॅटेजी केली जाते, व्यूहरचना केली जाते. खेळाडूंमधलं ताळमेळ या ठिकाणी पाहायला मिळतंय. कारण गरज असेल 2 बॉल आणि 5 धावांची गरज. दोन बॉल 5 धावांची गरज. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदलाव, चेंजिंग, गेम चेंजर ठरू शकतील का हे खेळाडू. इथे आपण पाहू शकाल बॉल शरीराचा वेध घेतला, त्यानंतर मात्र स्क्वेअर लेगला तिथे मात्र फंबल झालाय. परंतु घोषित क्षेत्रामध्ये जाईल आणि एकच धाव या ठिकाणी मिळेल. आता मात्र कंपल्सरी 4 धावांची गरज. 1 चौकार कंपल्सरी हवाय जर जिंकायचं असेल तर प्रगती 11 कोळेकरवाडी या टीमला. स्ट्राईक संजय यांच्याकडे आहे. एका बॉलवर कंपल्सरी 4 धावांची गरज. क्षेत्ररक्षण पांगावलं जातंय, क्षेत्ररक्षणाची रचना केली जाते. हा चौकार अडवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न या ठिकाणी श्रीदत्त 11 वाडी कोथावडे टीमच्या माध्यमातून. पूर्ण मोठी जबाबदारी आहे संजय यांच्यावर. शेवटच्या बॉलवर निलेश यांचा हा चौकार येईल का. महत्वपूर्ण बॉल या स्पर्धेतील. इथे मात्र आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न, बॉल जातोय आणि त्यानंतर मात्र श्रीदत्त 11 वाडी कोथावडे ही टीम अप्रतिम कमबॅक आणि त्यानंतर मात्र विजय ठरतोय. येस, टॉस साठी यायचं रॉयल 11 मेन संघ आणि आता जी नुसती मॅच जिंकली येस श्रीदत्त 11 वाडी कोथावडे यायचं आपण टॉस साठी. कॅप्टन संजयजी देसाई साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र या मॅचचा टॉस केला जाईल. यस सर, किरण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातो ज्याने 3रं षटक टाकलं आणि श्रीदत्त 11 वाडी कोथावडे टीमला पूर्णपणे या मॅच मध्ये कमबॅक केलंय. तर दीपक यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी जाईल. या दीपक आपण त्याचबरोबर